15 जूनपासून सर्वत्र शाळा सुरू झाल्या असल्याने पालक विद्यार्थ्यांची शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी येवल्यात गर्दी झाल्याचे दिसून येत असून यावर्षी शालेय साहित्याच्या किमतीमध्ये 10 ते 15% वाढ झाली आहे। दुष्काळ परिस्थितीमुळे शालेय साहित्य खरेदी करताना पालकवर्ग काटकसर करताना यावेळी दिसून येत आहे, अशी माहिती दुकानदार श्याम खैरनार यांनी दिली। 15 तारखेपासून शाळा सुरू झालेल्या आहे आणि पालकांचं सगळं शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी आता गर्दी करत आहे। परंतु मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये प्रत्येक वस्तूच्या किमती 10 ते 15% वाढलेल्या आहे। वह्यांच्या किमतीमध्ये सुद्धा साधारणतः ज्या वह्या 350-450 रुपये डझन होत्या तर त्याच्या किमती 20 ते 30 रुपये डझन मागे वाढलेल्या आहे। त्याचप्रमाणे दप्तराच्या किमती पण यावर्षी 15 ते 20% दप्तराच्या किमतीत वाढ झालेली आहे। शैक्षणिक साहित्य बाकीचे कंपासपेट्या वगैरे असतील त्याच्यामध्ये कवर रोल असतील याच्यासुद्धा 10 ते 15% वाढ झालेली आहे। परंतु यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे पालकांना एवढं साहित्य घेणं जरा थोडंसं डोईजड होतं आहे। त्या कारणाने जिथं वह्या लोक मागच्या वर्षी 1.5 डझन 2 डझन घ्यायचे तिथं आता 5 वह्या 6 वह्या 1 डझन अशा घेतात आहे। म्हणजे शैक्षणिक साहित्य घेताना लोकांची यावर्षी अतिशय काटकसर करून लोक साहित्य घेत आहेत आणि आम्हालासुद्धा प्रत्येक वस्तूमध्ये खूप भाव करावा लागत आहे। लोकांना ज्या किमती वाढल्या आहे त्याच्यामुळं लोकांना असं वाटतं आहे की नाही हे महाग लावत आहे, परंतु आमचा नाविलाज आहे, किमतीच वाढल्या आहे त्याच्यामुळं 15 ते 20% आम्हाला नाविलाजाने 10-20 रुपये प्रत्येक डझन मागे वाढवावं लागतं आहे। आणि परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे पालकांना घेणं हे थोडंसं मुश्किल होतं आहे। म्हणून जेवढं याद्या शिक्षक देत आहेत त्यापेक्षा नक्की शैक्षणिक साहित्य घेताना लोक काटकसर करत आहेत।